नमस्कार. काल नेपाळमध्ये पूरस्थितीमुळे काही नागरिकांना जीवाला मुकावं लागलेलं होतं आणि नेपाळ व्यतिरिक्त इतर देशातून आलेले पर्यटकांचाही त्याच्यामध्ये समावेश होता. भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून जे पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण 10 पर्यटक त्या ठिकाणी गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्यांच्याशी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून आणि राज्य नियंत्रण कक्षाकडून संपर्क करण्यात आलेला आहे. पोखरा शहरामध्ये हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये आहेत. त्यांना सध्या कुठलाही धोका नाही आहे आणि त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे ते 3 तारखेला परत येणं अपेक्षित आहे. त्यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे की त्यांच्या परतीच्या प्रवासामध्ये किंवा त्यांच्या तिथल्या निवासामध्ये, रहिवासामध्ये जर काही अडचण येत असेल, तर राज्य शासनाकडून देशाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना मदत करता येऊ शकेल आणि जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक त्यांना देण्यात आलेले आहेत. इथल्या व्यक्तींची नावं त्यांना देण्यात आलेली आहेत. काहीही अडचण असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याची विनंती त्यांना करण्यात आलेली आहे. श्रीमती चोरगे या त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत हे इतर 9 पर्यटक गेलेले आहेत. आत्ता सध्या तरी त्यांना काही अडचण नाही आहे. तर सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या कुटुंबियापैकी, मित्रमंडळीपैकी इतर जर कोणी नेपाळमध्ये गेलेले असतील आणि त्यांना पुराचा सामना करावा लागत असेल किंवा इतर ठिकाणी जरी ते असतील, तर त्यांची नावं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला कळवावीत, जेणेकरून राज्य नियंत्रण कक्षाच्या मार्फत त्यांना मदत देण्याची व्यवस्था करता येऊ शकेल. धन्यवाद. तर आपल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडनं किंवा तुमच्याकडून संबंधित पर्यटकांशी काही संवाद झालाय का किंवा संपर्क झालाय का? जी चर्चा झाली त्याच्यामध्ये काय नेमकं त्यांच्याकडून सांगण्यात आलं? श्रीमती चोरगे आणि इतर 9 पर्यटक महाबळेश्वरचे रहिवासी आहेत. त्यांच्याशी काल आमचा संपर्क झालेला होता. ताम्हाणे नावाचे आमचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहेत. ते प्रत्यक्ष त्यांच्याशी बोललेले होते. पोखरा येथे ते सध्या सुस्थितीत असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं. त्यांना सध्या कुठलीही अडचण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. आत्तापर्यंत त्यांच्याकडनं इतर कुठलाही कॉल आलेला नाहीये की आम्हाला काही मदत पाहिजे आहे म्हणून. तर आम्ही वारंवार त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे, जेव्हा केव्हा अडचण येईल त्यावेळेस आपण नियंत्रण कक्षाला संपर्क करा. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, या सर्वांचे संपर्क नंबर त्यांना देण्यात आलेले आहेत. काहीही अडचण असेल, रहिवासाची असेल, निवासाची असेल किंवा परतीच्या प्रवासाची असेल, आरोग्याची असेल किंवा इतर कुठलीही अडचण आली असता त्यांनी संपर्क केल्यास आपण शासनाच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना सुखरूपपणे परत आणण्याचा सर्वथा प्रयत्न करण्यात येईल. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी मेघा मंगेश चोरगे, सातारा उपजिल्हा प्रमुख. मी व माझ्या 9 मैत्रिणी आम्ही महाबळेश्वरमधून नेपाळ येथे फिरण्यासाठी आलो होतो आणि आता नेपाळची सिच्युएशन बघता जी पूर परिस्थिती आलेली आहे त्या संदर्भातच मला पालकमंत्री महोदय स्वतः आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यांनी आमची विचारपूस केली आणि माननीय मकरंद पाटील यांनी स्वतः विचारपूस केली व सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या इकडूनही फोन झाला. तेही कॉर्डिनेटमध्ये आहेत आमच्या. आम्ही इथे खूप सुखरूप आहोत. आम्ही पोखरा शहरामध्ये आहोत आणि सुखरूप आहोत. आणि इथून जे आम्ही जिथे स्टे आहे आमचा तिथून जे लोकेशन आहे पूर परिस्थितीचं ते 250 ते 300 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तिकडची जी पूर परिस्थिती आहे त्याचा इकडे काही इम्पॅक्ट नाही. आम्ही सुरक्षित आहोत आणि आमचे जे SITचे सर आहेत, SIT टूर्स अँड ट्रॅव्हलचे, तेही आमच्यासोबत आहेत. सतीश सर तेही बोलतील. नमस्कार, जय महाराष्ट्र. आम्ही आता पेवा लेक जवळती आहे. साईट सीन चालू आहेत व्यवस्थित सगळं. पूर मुक्तीनाथ टेम्पल पण काल झालेलं आहे व्यवस्थित. आता उद्या आम्ही जाणार आहे काठमांडूला. काही कारणामुळं थोडं रोड बंद केलेला आहे काठमांडू जायचं. ते आज संध्याकाळी स्टार्ट होणार आहे. उद्या आमचं काठमांडू स्टे आहे. काठमांडू पशुपतीनाथ मंदिर पण करणार आहे आपण इथे. आणि ते जे झालेलं इन्सिडेंट ते काठमांडूहून 120 किलोमीटर पुढे आहे. ते आमच्या रूटमध्ये नाही आहे आणि आम्ही सगळेजण सेफ आहोत. आपली टूर व्यवस्थित चालू आहे. काही काळजी करायची गरज नाही. धन्यवाद. आणि तुम्हाला अजूनही सांगू इच्छिते, मी सगळ्याच महाराष्ट्राचे आणि सातारा जिल्ह्याचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही सगळेजण काळजीपोटी आमची काळजी करून आम्हाला फोन वगैरे करताय. तर भिण्यासारखी काही गोष्ट नाहीये. आम्ही सगळे सुरक्षित आहोत आणि पालकमंत्री महोदय असतील, माननीय मकरंद पाटील असतील, आपले जिल्हाधिकारी असतील, सगळे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आम्ही सगळे सुरक्षित आहोत, मी आणि माझ्या मैत्रिणी. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.